अकोला जिल्ह्यात सुरुवातीला झालेल्या समाधानकारक पावसामुळे अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली होती. मात्र खरेदी केलेल्या नामांकित कंपन्यांच्या सोयाबीन बियाणे उगवलं नसल्याचा धक्कादायक प्रकार अकोला जिल्ह्यात घडलाय. त्यामुळे जिल्ह्यातील तेल्हारा, अकोट, मूर्तिजापूर, बार्शी टाकळी, पातूर, बाळापूर या तालुक्यांसह संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलंय. शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्च करून कर्ज काढून बियाणे आणि खते खरेदी केली होती. मात्र कृषी विभागाच्या दुर्लक्षपणामुळे बोगस बियाणे विक्रेत्यांच्या नाफेखोरीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालंय. या गंभीर परिस्थितीला जबाबदार कोण असं संतप्त सवाल शेतकरी विचारतायत. तात्काळ कृषी विभागाने प्रत्येक तालुक्यात जाऊन बोगस बियाण्यांचे पंचनामे करावे, तर दोषी कंपन्यांवर आणि विक्रेत्यांवर सुद्धा फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे. तसेच शेतकऱ्यांना प्रशासनाने तात्काळ आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी, अन्यथा सम्राट अशोक सेनेच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सम्राट अशोक सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आकाश सिरसाट यांनी निवेदनातून म्हटलंय. यावेळी शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते. सर्वांना जय जवान जय किसान. आज अकोला जिल्हा कृषी अधिकारी यांना आम्ही निवेदन देण्यासाठी आलो, पण हा इंग्रजाची अवल्यात कृषी अधिकारी या ठिकाणी हजर नाही. यासाठी आम्ही आक्रमक पवित्र या ठिकाणी भूमिका घ्यावी लागली. अकोला जिल्ह्यात तेल्हारा तालुका, बाळापूर तालुका, अकोट तालुका, पातूर तालुका, मूर्तिजापूर तालुका आणि बार्शी टाकळी तालुक्यात शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. आणि नुकसान कसं झालं तर ज्या शेतकऱ्यांनी आपलं सोयाबीन शेतीत पेरलं त्या शेतकऱ्यांचं, काही इगल कंपन्या असो, विविध कंपन्याचं शेतकऱ्यांचं सोयाबीनचं पीक निघालंच नाही. अरे पीक निघालं नसल्यामुळे आज शेतकऱ्यांनी जे मशागत केली, शेतकऱ्यांनी जे पेरणी पाणी केली, शेतकऱ्यांनी जे किस्तकाळी केली, तो सगळा पैसा आज व्यर्थ गेला. हे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजेत, यासाठी आज आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो होतो. परंतु या ठिकाणी हे अधिकारी हजर नाहीत. आम्ही यांना 3 दिवसाचा अल्टिमेट दिला. 3-4 दिवसात जिल्ह्यात, अकोला जिल्ह्यात सर्व गावी, ग्रामीण भागात, सगळ्या 506 तालुक्यात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्यांचा पंचनामा करून जर दिला नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत, असा इशारा या ठिकाणी आता मी देऊन आलो. आणि या ठिकाणी आक्रमक भूमिका या इंग्रजाच्या औलादाच्या ऑफिसमध्ये आम्ही घेतली. तात्काळ सगळ्या जिल्ह्याचा पंचनामा केला पाहिजेत आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे. अकोला जिल्ह्यातला कोणताच शेतकरी हा मेला पाहिजेत नाही, कोणत्याच शेतकऱ्यानं आत्महत्या केला पाहिजेत नाही, यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो. आमची हेच मागणी आहे की जिल्ह्यातला एकाही शेतकऱ्यांना आत्महत्या जर केली तर याला जिम्मेदार अकोला जिल्हाधिकारी राहणार आणि या कृषी अधिकारी राहणार आहे. हाच मी सर्व शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की कोणत्याही शेतकऱ्याने आत्महत्या केली तर याला जिम्मेदार हा शेतकरी राहणार आहे. आणि ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, अशी आम्ही मागणी करतो. कारण की शेतकऱ्यांची यांनी फसवणूक केली, यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई झालीच पाहिजेत, अशी मागणी करतो. जय जवान जय किसान. आमच्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर येत्या 4 दिवसात आम्ही तीव्र आंदोलन करणार, हा इशारा देतो. जय जवान जय किसान. शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, अरे शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्याला नुकसान भरपाई झालीच पाहिजे, अरे शेतकऱ्याला कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे. महात्मा ज्योतिबा फुलेंचा, विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा, विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विजय असो. अरे या अधिकाऱ्यांचं करायचं काय. खाली मुंडेवरती पाय. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. अरे जय जवान जय किसान. जय जवान जय अरे किसान. जय जवान जय किसान. जय जवान जय अरे किसान. जय जवान जय किसान. जय जवान जय अरे किसान. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी अकोला जिल्हा संपादक विशाल गवई. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.